अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक गणेश भक्तांनी गणरायाचं पांझरा नदीपात्रात भक्तिभावानं विसर्जन केलं। मात्र विसर्जन केलेल्या काही गणेश मूर्ती अंजनशहा दर्ग्यासमोर असणाऱ्या नदीकिनारी उघड्यावर आढळल्यानं धुळे पोलीस अधीक्षकांनी स्वतः पुढाकार घेत पोलीस प्रशासनाच्या मदतीनं उघड्यावर असलेल्या सर्व मूर्त्या एकत्र करत खासगी वाहनानं हत्तीडोह या भागात विसर्जित केल्यात। अनोखा उपक्रम पोलीस दलाने इनिशिएट केलेला आहे। मूर्त्यांचं बऱ्याचदा त्या प्रवाहित होत नाहीत विसर्जन करत असताना, आपण त्यांना कसं व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावत आहोत। आता आपण जिथे उभा आहोत तो हत्तीडोह हा धुळे शहरामधला भाग आहे। तिथे मोठ्या प्रमाणे आपण गणपतीचं विसर्जन करतो, पण याचप्रमाणे इतर देखील अनेक ठिकाणी आपण विसर्जन करत आहोत। त्या ठिकाणी आमच्या असे निदर्शनास आले की खूप ठिकाणी श्रींच्या मूर्तींचं तिथे पडलेलं आहे किंवा त्यांचा काही हात तुटलेला आहे आणि विटंबना होण्याची देखील शक्यता आहे। त्याच्यामुळे सर्व पोलिसांकडनं आपण असे एक छोटे टेम्पो घेऊन त्यांना आपण इथे हत्तीडोहाच्या इथे आणत आहोत। इथल्या लोकल जे मुलं आहेत त्यांच्या मार्फत आपण त्यांचे विसर्जन रितसर आपण इथे करून घेत आहोत, जेणेकरून मूर्तींची विटंबना होणार नाही आणि पुढे आणखी काही त्याच्यामधून इश्यू होणार नाही। सर, आतापर्यंत जवळपास किती मूर्त्या विधिवत पद्धतीने त्यांना विसर्जित करण्यात आल्या आहेत? आतापर्यंत आपण 4 टेम्पो इथे आलेले आहेत आणि 250 ते 300 पर्यंतच्या मूर्त्या आपण इथे हत्तीडोहाच्या इथे विसर्जन केले आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे। विटंबना टाळण्यासाठीच या उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन केल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। यावेळी अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि काही नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।